मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। राजकीय वळणावर जायला भाग पडू नका, ही फडणवीस यांची जबाबदारी असल्याचं मनोज जरांगे म्हणाले। सरकारने सगळ्या मागण्या तातडीने मान्य करून तीनही गॅझेट 2 ते 4 दिवसात लागू करा, असंही जरांगे म्हणाले। मराठ्यांचं कल्याण न होण्यासाठी फडणवीस पूर्णपणे दोषी असल्याचा आरोपही जरांगेंनी यावेळी बोलताना केलाय। गरीब मराठ्यांवर अन्याय करणारे फक्त फडणवीस, असंही ते यावेळी म्हणाले। सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची, यापेक्षा मी जास्त काय बोलू शकत नाही। गरिबांचं कल्याण करा, मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ द्या गोरगरीब, याविषयी मी बाकी दुसरं काय बोलणार नाही। आता स्पष्ट आणि तेवढंच म्हणणं आहे की तुम्हाला 2024ला वाईट वेळेला त्या परिणामाला जर जायचं नसलं तर तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका, त्याची अंमलबजावणी करा। किती दिवस तुम्हाला सहकार्य पाहिजे, किती दिवस करणार आहेत? 1 वर्ष झालं ना तेच काम करताय। काम किती दिवस असतं? 4-8 दिवस, वर्ष नसतं ना काम चालू त्याच्यावर। इतके दिवस थोडं काम चालू असतं। तुम्हाला तातडीनं लगेच या 2-3 दिवसाच्या आत तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागण्याची करावी लागणार आहे। नुसतं मराठी तुम्हाला माफ नाही करणार। आता फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची तातडीने 2-4 दिवसाच्या आत अंमलबजावणी केली पाहिजे।